ब्लॅक वाला दाखव. हे तू आता जे घेतलं ते, जे आता तू घेतलं ते. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आजचा व्लॉग थोडा जुना आहे, कारण हा व्लॉग मी डिसेंबर एंडला शूट केला होता, पण काही कारणामुळे यूट्यूबवर टाकायचं राहून गेलं. खरं सांगायचं तर गॅलरीमध्ये हा व्लॉग परत दिसला आणि वाटलं की हा नक्की शेअर करायला हवा, कारण व्लॉग म्हणजे फक्त व्हिडिओ नसतो, तो आपल्या आठवणींचा एक छोटासा भागही असतो. कधीही परत बघितलं की त्यावेळचे मोमेंट्स परत जगायला मिळतात आणि घरी असलेल्या लोकांबरोबरही त्या सगळ्या गोष्टी शेअर करता येतात. म्हणून वाटलं उशीर झाला तरी चालेल, पण हा व्लॉग तुम्हाला नक्की दाखवते. तर हा जो व्लॉग आहे ना, तो मी क्रिसमस टाईमच्या वेळेस शूट केलेला होता. त्या दिवसात इथं सगळीकडे खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. रस्ते असोत, शॉप असोत किंवा छोटे छोटे मार्केट्स, सगळीकडे लाईट्स, क्रिसमस ट्रीज आणि डेकोरेशनमुळं खूपच फेस्टिव्ह वाईब येत होता. खरं सांगायचं तर त्या वातावरणामध्ये बाहेर फिरायला जायची मजा काही वेगळीच असते. आणि त्याच वेळेस मला एक काम पण करायचं होतं. मला माझ्या प्लांट्ससाठी नवीन कुंड्या घ्यायच्या होत्या. हा प्लॅन मी खूप दिवसापासून करत होते, पण काही ना काही कारणामुळे तो प्लॅन पुढे ढकलला जात होता. पण फायनली पाटील हो म्हणाले आणि मी लगेच शॉपिंगला जायचं ठरवलं. मग काय, लगेच आम्ही प्लांट्स नर्सरीमध्ये निघालो आणि तिथं हे सगळं डेकोरेशन पाहायला सुद्धा मिळालं. तर या नर्सरीचा व्लॉग जो आहे तो मी आपल्या यूट्यूब चॅनलवर या आधीही शेअर केलेला आहे, कारण ज्यावेळेस आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो तर त्यावेळेस इथूनच मी झाडं घेतलेली होती आणि फर्स्ट टाईम मी झाडं एवढी इथून शॉपिंग केली होती झाडांची आणि खूप मस्त अजूनही ती झाडं टिकलेली आहे आणि छान ग्रो होत आहे. आणि आम्हाला जर कुंडी किंवा माती वगैरे घ्यायची असेल, काही झाडांसाठी खत वगैरे घ्यायचं असेल तर आम्ही इथूनच घेऊन जातो, कारण खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतात, खूप छान छान गोष्टी पाहायला मिळतात, तर नेहमी इथं आम्ही येतो. जर तुम्हाला या नर्सरीचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी वारंवार यायला मला नक्की आवडेल आणि त्यानिमित्तानं मी परत एकदा व्लॉगसाठी इथं येऊ शकते. जर तुम्हाला आवडत असेल प्लांट रिलेटेड काही व्हिडिओ तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर यावेळेस माझी जी शॉपिंग होती ती प्लांट्सची नव्हती, कारण आता 2 महिन्यानंतर स्प्रिंग स्टार्ट होणार आहे, त्याच्यानंतरच मी प्लांट्स वगैरे घेईल. तर आता फक्त मला पॉट्स घ्यायचे होते. मेन प्लांट तर फक्त माती आणि कुंड्या घ्यायच्या, कारण घरातले काही प्लांट्स जे होते ना ते मोठे झाले होते आणि त्यांना नवीन पॉट्सची गरज होती. म्हणून गेल्या पहिले आधी कुंड्यांचा बंदोबस्त केला, कारण खूप सारे व्हरायटी होत्या त्याच्यामध्ये. खरं तर डिसाईड करायला थोडा वेळच गेला. काही पॉट्स सिम्पल होते तर काही खूप स्टायलिशसुद्धा होते आणि काही तर इतके क्यूट होते की लगेच घ्यावेसे वाटत होते. पण एक गोष्ट मात्र खरी सांगते, त्यांची प्राईस थोडी जरा जास्तच होती. पहिल्यांदा प्राईस पाहून तर मला थोडंसं वाटलं इतके महाग, पण मग विचार केला हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. दर महिन्याला थोडंच आपण पॉट घेणार आहोत, एकदा घेतलं की खूप वर्ष जातील आणि म्हणून मग म्हटलं चला घेऊन टाकूया. मला जे आवडले ते पॉट्स मी घेतले, मातीसुद्धा घेतली आणि खरं सांगू का त्या छोट्या शॉपिंगमध्ये पण मला खूप आनंद मिळाला आणि मजा येते आपल्या मनासारख्या गोष्टी मिळाल्यानंतर, कारण ज्यांना प्लांट्स आवडतात त्यांना हे सगळं करायला खूपच आनंद मिळतो. तर नवीन पॉट्स, नवीन माती आणि प्लांट्स रिपॉटिंग करायची एक्साइटमेंट ही माझी वेगळीच असते, त्याच्यामुळे नेहमी मी प्रयत्न करते याच्यामध्ये जास्त करून टाईम स्पेंड करते आणि मला ते खूप आवडतं. मग नर्सरीमधून शॉपिंग करून घरी आलो. त्यानंतर
जे प्लांट्स होते तर ते मी नवीन कुंडीमध्ये शिफ्ट करत होते, बघत होते की ते कसे दिसत आहे नवीन कुंड्यांमध्ये. तर हे माझं जास्वंदाचं झाड आहे, तर हे मी सुद्धा त्याच नर्सरीमधून घेतलं होतं. गणपतीच्या वेळेस मी हे त्या नर्सरीमधून घेतलं आणि त्याला मी एका कलरच्या डब्यामध्ये लावलं होतं. त्याला मी पेंट केलं डब्याला, पण मग तरी पण ते एवढं खास दिसत नव्हतं. फायनली त्याला नवीन कुंडी मिळाली आणि दिसताना ते एवढं सुंदर दिसत होतं. तर मला छान वाटतंय आता हे घेतलंय, म्हणजे वर्थ इट होतं, म्हणजे पैसे वाया गेले नाही, दिसतानाही ते छान दिसतंय. तर आता स्प्रिंग सीझन स्टार्ट होणार आहे, तर त्यावेळेस मी छान असेच व्लॉग मी घेऊन येणार आहे तुमच्यासोबत. बॅकयार्डमध्ये छान छान झाडंसुद्धा लावणार आहे, त्याचेसुद्धा व्हिडिओज तुमच्यावर शेअर करेल. त्याची एक्साइटमेंट मला आत्तापासूनच आहे. मार्च महिन्यामध्ये खूप सारे झाडांची शॉपिंग करणार आहे, कारण त्यावेळेस स्प्रिंग सीझन स्टार्ट होईल, वातावरणही छान होईल. त्याच्यानंतर मग प्लांट्स वगैरे घ्यायलासुद्धा मजा येईल. तर आता त्याच्यानंतर मी ज्यावेळेस नर्सरीमध्ये गेले होते त्या दिवशी वातावरण एवढं छान होतं आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसातच इथं स्नोफॉल झाला. तर खूप सारे व्लॉगमध्ये तुम्ही आधीही खूप ठिकाणी बघितलं असेल की नेदरलँड्समध्ये यावर्षी खूप स्नोफॉल झालेला आहे आणि मी काही रील्समध्ये पण माझ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुमच्यावर शेअर केलं. तर यावर्षी खूप स्नोफॉल झाला, खूप दिवस ते पण, आणि लिटरली एवढी लेअर साचलेली होती बर्फाची. आणि मागच्या म्हणजे आम्ही आता इथे येऊन आम्हाला 3 वर्ष कंप्लीट झाले, तर मागच्या 3 वर्षामध्ये मी एवढा स्नोफॉल पाहिला नव्हता जेवढा यावर्षी बघितला. सगळीकडे फक्त पांढरा पांढरा असा स्नो दिसत होता. पहिल्या दिवशी तर खूप मजा आली. घराच्या बाहेर गेलो, स्नोमध्ये चाललो, एकमेकांच्या अंगावर स्नोबॉल करून असे फेकायचो सुद्धा. तर ते करताना सुद्धा खूप मजा आली. स्नोमॅनसुद्धा बनवला आम्ही, तर त्याचा व्हिडिओ मी पुढं शेअर केलेलाच आहे. व्लॉग शेवटपर्यंत बघा त्याच्यासाठी तुम्ही. तर खूप मजा केली, पण पहिले 2-3 दिवस खूप मस्त वाटतं आणि एक्साइटमेंटमध्ये सगळ्या काही गोष्टी करायची इच्छा असते. सगळीकडे स्नो दिसतो, शांत वातावरण दिसतं आणि दिसताना तो व्ह्यूसुद्धा खूप छान दिसतो. पण खरं सांगायचं तर 2-3 दिवसानंतर थोडासा कंटाळा पण येतो, कारण थंडी खूप वाढते. बाहेर जायचं म्हटलं तरी खूप लेयर्स घालावे लागतात, जॅकेट्स घाला, ग्लव्ज घाला, हे सगळं. कधी कधी घरातच राहावंसं वाटतं, पण तरी या सगळ्या गोष्टींची एक वेगळीच मजा असते. स्नोफॉल हा एक्साइटमेंट्स म्हणजे त्या स्नोफॉलमध्ये एक्साइटमेंट ही वेगळीच असते, जो प्रत्येक वेळेला थोडासा स्पेशल वाटतो. आणि त्या सगळ्या मोमेंट्सचे व्हिडिओ करून जेव्हा मी हे घरी शेअर करते तेव्हा खरं तर खूप छान वाटतं, कारण सगळ्यांनाही इथलं सगळं बघायला मिळतं. म्हणून मला व्लॉग बनवायला खूप आवडतात, कारण हे फक्त यूट्यूबसाठी नसतं, तर आपल्या आठवणी जपण्यासाठी असतं. कधीही परत बघितलं की त्यावेळेची जी फिलिंग्स असते ना ती पुन्हा आठवते. तर हा होता माझा क्रिसमस टाईमचा छोटासा व्लॉग. मला खूप आशा आहे की तुम्हालाही हा व्लॉग खूप छान वाटला असेल. जर व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स नक्की मला लिहून पाठवा. कमेंट्स वाचायला मला नक्की आवडतील. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि खूप खूप धन्यवाद. बाय.